राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे। एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, तर दुसरीकडे मनोज जरांगे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे। कुणाचं घरदार? हा काय झालं? मग जरांगेनी पण स्वतःचं घरदार बघावं ना। तू शिव्या देतो का? तू शिव्या देतो? बर मग लायकीनं माझी काय आहे सांग ना। मग काय आहे सांग ना बाबा। मी आहे मेंढपाळाचा पोरगा, माझी लायकी नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून धमकी देण्यात आली आहे असा आरोप हाकेंनी केला आहे। धमकीचा व्हिडिओ देखील हाके यांनी शेअर केला आहे। या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके फोनवर बोलत असून समोरील माणूस त्यांना धमकी देत असल्याचे दिसत आहे। उठसूट तुम्ही मराठ्यांना बोलताय, मनोज जरांगेंना बोलताय असं समोरचा माणूस म्हणाला। त्यावर लक्ष्मण हाके म्हणतायत मनोज जरांगे यांनीही स्वतःचं घरदार बघावं ना। या आरोपांनंतर लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं आहे। ते म्हणाले, मला राज्यभरातून शेकडो धमक्यांचे फोन येत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, मला शिवीगाळ केली गेली, मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं त्यांनी म्हटलंय। याच पत्रकार परिषदेत हाके यांनी धस यांच्यावर हल्लाबोल केलाय। सुरेश धस यांचा मुख्यमंत्री फडणवीस अजित पवार यांच्यावर विश्वास नाही असं हाके म्हणालेत। सुरेश धस संतोष देशमुख यांच्या हत्येचे भांडवल करू नये असंही हाके म्हणाले आहेत। संतोष देशमुख प्रकरणाचं गांभीर्य धस यांच्या डायलॉग बाजूमुळे कमी होतंय असं हाकेंनी सांगितलंय। या माध्यमातून पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याचा सुरेश धस यांचा प्रयत्न आहे अशी टीका हाके यांनी यावेळी केली। आता जीवे मारण्याचा कॉल आलाच की मीडिया समोर सगळे मीडियाचे प्रतिनिधी होते। मला एकच म्हणायचं आहे, हत्येचं कोणीही समर्थन करत नाही, पण एखादी हत्या घडल्यानंतर त्या आरोपींची जात शोधून जर तुम्ही कुणाला टार्गेट करणार असाल, कुणाला परत मग हत्या झाली म्हणून काय मग दुसऱ्यांच्या घरात घुसून मारणार का लोकांना तुम्ही? आणि मीडिया कव्हरेज देतं या गोष्टीला। असं वाटतंय की जो आरोपी आहे मग कोणीही म्हणतोय मी कुणाचंच नाव घेत नाही, कुणालाच एक्सक्यूज करत नाही, ज्याचंही नाव आहे त्याला त्याच्यावरती ज्या गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजेत, त्यातून एक्सक्यूज करायचं। आणि आम्ही आहोत कोण? न्याय व्यवस्थेने जर एखाद्यावर आरोप लावला तर तो आरोप नाही म्हणणारे आम्ही कोण आहोत? आम्ही वकील आहोत का? त्यामुळे आम्ही प्रतिवाद करायचा प्रश्न येतो कुठं? जर तिथं सहभाग असेल, इव्हिडन्स असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ना। प्रश्न उरतो कुठं? अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले, बघा जो आरोपी पैसे भरून दिले, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे देखील सहभागी आहेत असा देखील आरोप जे आरोपी असतील जो त्यांच्यावर आरोप असेल, जी त्यांच्यावर कारवाई होईल त्याच्यात आम्ही आडवे येणारे कोण आहोत? आमचं म्हणणं एकच आहे, फक्त एखाद्या कम्युनिटीला, शिक्षकांना, अधिकाऱ्यांना टार्गेट करू नका नावं घेऊन आणि त्या आडनावाची जात शोधून। हे बघा, धनंजय मुंडेंनी तो स्वतःचा प्रश्न विचारला पाहिजे। त्यांच्या पक्षप्रमुखांनी जर त्यांना तसं वाटत असेल तर तो त्यांच्या पक्षप्रमुखाचा निर्णय आहे। त्याच्याही पलीकडे जाऊन मुख्यमंत्री महोदयांना असं वाटत असेल तर त्यांनी तो वरिष्ठ मंडळी आहेत, मोठी आमदार, खासदार, मंत्री लेवलची। आताच मला धमकीचा फोन आलता, तू हाय कोण? तुझ्या मागं हाय कोण? आणि तू कशाला करतोय? तू तुझं घरदार बघ। मी कोण आहे त्यांचा राजीनामा द्या किंवा ठेवा किंवा नाही म्हणणारा? पण नैतिकता वगैरे ह्या सगळ्या गोष्टीत ह्या सगळ्या वरिष्ठ मंडळींनी ह्याचा विचार करायला पाहिजे की ज्याचा काहीतरी परिणाम होऊ शकतो किंवा त्याच्यामधून काहीतरी डिसिजन येऊ शकतं, किंवा त्यांनी या सगळ्या मंडळींनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही वागू नका, असं आहे। जबाबदार लोकप्रतिनिधींनी पुढे आलं पाहिजे। महाराष्ट्र अस्वस्थ ठेवून तुम्ही कुठला विकास करताय? कुणाचा विकास करताय? इथे जर एमपीएससी करणारा मुलगा असेल किंवा वसतिगृहात शिकणारा मुलगा असेल किंवा ऊसतोड मजूर करणारा मुलगा असेल किंवा अजून एक प्रश्न राहिला, त्याचंही मी तुम्हाला एव्हिडन्स देईन। परत म्हणाल की तो माणूस कोण, त्या गाडीचा नंबर काय? गाडीवरती मागं बिरुदेव मंदिर लिहिलं गेलं होतं, मागं बिरुदेव मंदिर। त्याची गाडी कुठं ओव्हरटेक झाली की नाही त्याची गाडी थांबवली गेली, मराठवाड्यातला विषय हा। त्याची गाडी थांबवली गेली, त्याची जात विचारली गेली आणि त्या मुलाला मारहाण केली गेली। आता परत तुम्ही म्हणाल गाडीचा नंबर सांगा, ड्रायव्हरचा नंबर सांगा, ड्रायव्हरला घेऊन येतो, ते पण घेऊन येतो। हे जे वातावरण आहे महाराष्ट्रामधलं, या वातावरणाकडं आणि ह्याची काय सामाजिक तेढ निर्माण होते, याच्याकडं लोकांनी व्यक्त झालं पाहिजे, लोकप्रतिनिधींनी व्यक्त झालं पाहिजे आणि हे वातावरण कुठंतरी सुरळीत चालू केलं पाहिजे, ही भावना माझी आहे। मुख्यमंत्र्यावरतीच ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। याचा अर्थ असा होतो की धस मुख्यमंत्र्यावरती विश्वास करत नाही। याचा अर्थ असा होतो की गृह विभागावरती धस विश्वास करत नाही। अजितदादा पवारांवरती धस विश्वास करत नाही, एवढा अर्थ होतो, मला जेवढा कळतोय तेवढा।
चर्चा आहे, मलाही तसंच वाटतं. पण प्रश्न असा आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं भांडवल करून यांनी पुढे यायला नको होतं. फिल्मी डायलॉग बाजी जी चालू आहे आणि त्या घटनेमधलं जे गांभीर्य आहे ते धस यांच्या डायलॉग बाजीतून ऍक्टिंग मधून मला वाटतंय त्याचं गांभीर्य कमी होतंय. टाळ्या शिट्ट्या वाजवल्या जातात श्रद्धांजलीच्या सभेमध्ये, आक्रोश सभेमध्ये, आणि कुणाला तरी टार्गेट केलं जातं. हे जे काय आहे राजकारण, हा मला वाटतंय मी वारंवार बोलतोय, पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न आहे. कुणाचा? सुरेश धसांचा. त्यामुळे ते उद्या मनोज जरांगेंच्या बाबतीतही तसंच होऊ शकतं.